सरकारनं शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसली आहेत। 2 लाख रुपयांची कर्जमाफी फसवी आहे। शेतकऱ्यांना उत्पादन खर्चावर आधारित हमीभाव द्या असं म्हणत कर्जमाफीच्या घोषणेसंदर्भात शेतकऱ्यांनी आपल्या प्रतिक्रिया दिलेल्या आहेत। याच संदर्भात धुळ्यातले शेतकरी नेमकं काय म्हणतायत पाहूया। शेतकऱ्यांना अहिल्यादेवीच्या नावाने कर्जमाफी जी घोषित केली आणि नियमित कर्जदारांना 50,000 रुपयाची जी मदत जाहीर केलेली आहे, याचा आम्ही अधिवेशनात दिलेली घोषणा खरोखर प्रेरणादायक व शेतकऱ्यांना आशादायक आहे। या घोषणाची फसवेगिरी नको व्हायला पाहिजे, कारण की बऱ्याच योजना त्या कागदावर आहेत, कागदाची घोषणा कागदावर राहते। त्यासाठी समिती न नेमता सरळ शेतकऱ्यांच्या जून महिन्यापर्यंत शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यात कर्जदार शेतकऱ्यांना त्याचा लाभ व्हायला पाहिजे। शासनाने कर्जमाफी देण्यापेक्षा दरवेळेस कर्जमाफी देण्यापेक्षा जर शेतकऱ्यांच्या मालाला उत्पादनावर आधारित भाव जर दिला तर शेतकऱ्यांना देखील शासनाकडे कर्जमाफीची कुठलीही आवश्यकता राहणार नाही। परंतु उत्पादन खर्चावर आधारित भाव मिळत नसल्याने आणि स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी होत असल्यामुळे शेतकरी हा मोठ्या प्रमाणामध्ये अडचणीत आलेला आहे आणि शासनाने ठोस उपाययोजना करण्यासाठी आणि तात्पुरती मलमपट्टी थांबवण्यासाठी स्वामीनाथन आयोग यांच्या शिफारशींची अंमलबजावणी करणे हाच खरा व रास्त असा उपाय आहे। सरसकट कर्जमाफी का नाही? सरसकट कर्जमाफी करा, नाहीतर आंदोलन करू असा इशारा शेतकरी कामगार पक्षाने आता सरकारला दिलेला आहे। त्या आश्वासनं फक्त फसवी ठरलेली आहेत, म्हणून या अर्थसंकल्पात सर्वसामान्य जनता, सर्वसामान्य माणसं यांना निश्चितपणाने या कर्जमाफीपासून सर्व याच्यापासून फसवलेला आहे। पण हा अर्थसंकल्प फसवा आहे। हा अर्थसंकल्प काही उद्योगपतींना पाठीशी घालणारा, हा अर्थसंकल्प काही कॉन्ट्रॅक्टरांना, मोठ्या कॉन्ट्रॅक्टरांना घेऊन पुढच्या निवडणुकीची तरतूद करण्याचा अर्थसंकल्प आहे का, अशा प्रकारचा आमचा आरोप आहे। या अर्थसंकल्पाला महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य जनतेला, शेतकऱ्यांना, लाडक्या बहिणींना या अर्थसंकल्पातून फायदा झाला नाही, अशा प्रकारचा आमचा थेट आरोप आहे। कर्जमाफी सोडून कोणतीही बाब हिताची नाही, शेतकऱ्यांच्या दुःखावर तात्पुरती मलमपट्टी करण्यात आलेली आहे असं म्हणत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विजय रणदिवे यांनी सरकारवर टीका केलेली आहे। या अर्थसंकल्पातून मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफी सोडली तर शेतकऱ्यांसाठी भरीव असं काहीही केलेलं नाही। खरं तर या कर्जमाफीतून शेतकरी कर्जबाजारी होऊ नये, शेतकऱ्याच्या शेतमालाला योग्य भाव मिळावा, शेतकऱ्याला प्रोत्साहन द्यावं म्हणून कोणतीही नवीन योजना या ठिकाणी सरकारने राबवलेली दिसत नाही। त्याच्यामुळे या अर्थसंकल्पातून शेतकऱ्यांसाठी जुन्याच योजना त्यांना परत पॉलिश करून आणण्याचं काम मुख्यमंत्र्यांनी केलेलं आहे। अर्थसंकल्पात अमरावती आणि विदर्भासाठी काहीही ठोस निर्णय घेतले गेलेले नाहीत अशी टीका माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी सरकारवर केलेली आहे। याचा जो अर्थसंकल्प होता तो निव्वळ आकडेवारीची फेकाफेक होती असं माझं ठाम मत आहे। जसं गाजर केंद्र सरकारने दिलं तसं गाजर आता या राज्य सरकारनेही आपल्याला दिलं। आपल्याला म्हणाले होते की सरसकट कर्जमाफी आणि आता 2 लाखाची फक्त घोषणा केलेली आहे। सरसकट हे लोक देत नाही आहे, मग शेतकऱ्यांची दिशाभूल मोठ्या प्रमाणात या ठिकाणी केलेली आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.